नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या ठिकाणी 4 लिस्ट लागलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. कालच तुमच्या ठिकाणी 4थी लिस्ट लागलेली आहे. जर का तुम्ही 4थी लिस्ट बघितली नसेल किंवा जर का तुम्हाला 4थी लिस्टमध्ये तुमचा नंबर लागला की नाही हे जर का कळलं नसेल, तर कमेंट करा की सर मी 4थी लिस्ट बघितलेली नाही आहे, मला 4थी लिस्ट चेक करून द्या, त्यामुळे तुमचा नंबर लागला की नाही तुम्हाला संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 4थी मेरिट लिस्ट ही चेक केली असेल तर त्यामुळे तुमचा नंबर लागला आहे की नाही कमेंट नक्की करा, कारण की बहुतेक विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे आणि अजूनही काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा नंबर लागलेला नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलमार्फत प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी सिलेक्ट होत असतात गव्हर्नमेंट कॉलेजला. याही वर्षी जर तुम्ही बघितलं तर आकडा खूप मोठा आहे, भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आपल्या चॅनलमार्फत. तर तुम्ही बघू शकता ज्या मुलांचं नंबर लागलेला आहे, मग त्यांचा पहिल्या लिस्ट लागला असेल, काहींचा दुसरं लागला असेल, काहींचं तिसरं लागलं असेल, काहींचं 4थ्या लिस्ट लागलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा की हो सर माझा या ठिकाणी नंबर लागलेला आहे, हो सर माझा नंबर या ठिकाणी लागलेला आहे. तर कमेंट नक्की करून सांगा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा कळणार आहे की आपल्या चॅनलवर किती विद्यार्थी सिलेक्ट होत असतात. तर तुम्हाला अशा प्रकारे मी गायडन्स देत असतो, अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करत असतो की तुमचा नंबर लवकरात लवकर लागला पाहिजे आणि तेही चांगल्या ट्रेडला नंबर लागला पाहिजे, तेही गव्हर्नमेंट कॉलेजला अगदी फ्रीमध्ये. यासाठी तुम्हाला मी संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये करत असतो. तर बघा भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, अजूनही काही विद्यार्थी बाकी की ज्यांचा नंबर लागला नाही, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागला पाहिजे, यासाठी मी पुरेपूर मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. तर बघा संपूर्ण माहिती आपण बघूया, पण त्या अगोदर पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे, त्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता तुमची 4थी लिस्ट लागलेली आहे काल. तर ज्यांचा नंबर लागला आहे त्यांनी कमेंट करा की सर माझा नंबर लागलेला आहे. मग तुमचा पहिली लिस्ट लागला असेल, दुसरी लागला असेल, तिसरी लागला असेल किंवा 4थी लिस्ट लागला असेल, कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला 65% माझा नंबर लागलेला नाही, सर मला 70% माझा नंबर लागलेला नाही आहे. तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे तेही लिहून पाठवायचं आहे. आता बघा 4थी लिस्ट लागल्याच्यानंतर आता पुढे काय करायचं आहे, तर ज्या मुलांचा नंबर 4थ्या लिस्टमध्ये लागलेला आहे अशा मुलांनी या ठिकाणी ॲडमिशनसाठी जायचं आहे. ॲडमिशनसाठी तुम्हाला 6 ऑगस्ट म्हणजेच आजपासून सकाळी 9 वाजेपासून ते 10 ऑगस्टपर्यंत डेट आहे. 10 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करून घ्यायचं आहे. लास्ट डेट आहे 10 ऑगस्ट, त्याच्या आतच तुम्हाला ॲडमिशन करून घ्यायचं आहे. जर का तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या प्रवेश फेरीमध्ये या ठिकाणी म्हणजेच तुमचा नंबर लागतो की नाही हे सांगता येणार नाही आहे. म्हणून पटापट ज्यांचा नंबर लागला असेल त्यांनी ॲडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे झाल्याच्यानंतर आता नव्याने फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला नाही आहे असे विद्यार्थीसुद्धा आणि ज्यांना फॉर्म भरता आलेला नव्हता, म्हणजेच ही प्रोसेस जी सुरू झाली होती ITIची पहिल्या लिस्टची, तर त्यावेळेस मुदत संपून गेली होती. मग त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हता तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना नवीन या ठिकाणी 5व्या लिस्टसाठी सहभागी व्हायचं आहे. आता तुमची 4 लिस्ट लागल्या, आता 4 लिस्ट लागल्याच्यानंतर आता तुमची 5वी लिस्ट लागणार आहे. तर 5व्या लिस्टसाठी ज्या मुलांना सहभाग घ्यायचा आहे, म्हणजेच काय, जर का तुमच्या 4 लिस्टपैकी तुमचा नंबर लागला नाही आहे, म्हणजेच काय 4थ्या लिस्टपर्यंत तुमचा जर का नंबर लागला नसेल तर तुमचा नंबर 5व्या लिस्टला लागणार आहे. आणि ही जी 5वी लिस्ट असते यामध्ये हमखास तुमचा नंबर लागतो, हे गॅरंटीड आहे. आता ही जी लिस्ट असते तर यामध्ये तुमचा नंबर 100% लागतो, हे लक्षात घ्या. कारण की ह्या लिस्टमध्ये तुम्हाला जो ट्रेड पाहिजे तो ट्रेड मिळतो, फक्त तुमची टक्केवारी तशी पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की तुमचे 4 लिस्ट आल्या. 4 लिस्टमध्ये तुमचा जर नंबर लागला नसेल, कोणत्या स्टेटला तुमचा नंबर लागला नसेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण की 5वी जी प्रवेश फेरी असते यामध्ये डायरेक्ट तुम्हाला जो ट्रेड पाहिजे तो ट्रेड मिळतो. मग तुम्हाला इलेक्ट्रिशियन हवं असेल तर इलेक्ट्रिशियन मिळणार आहे, तुम्हाला फिटर हवं असेल तर फिटर मिळणार आहे, आणि जर का तुम्हाला वेल्डर हवं असेल तर वेल्डर मिळेल, कार्पेंटर हवं असेल कार्पेंटर मिळेल, कोपा हवा असेल तर कोपा मिळेल. आता यामध्ये गव्हर्नमेंट या ठिकाणी डिसाईड करणार नाही की तुम्हाला तुमचा नंबर लावायचा की नाही लावायचा, पण डायरेक्ट तुम्ही डिसाईड करू शकता की तुमचा नंबर लागणार की नाही लागणार. म्हणजेच तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे हे तुम्ही सांगू शकतात आणि डायरेक्ट तुम्हाला तो ट्रेड मिळणार आहे. म्हणजेच आता एक्झाम्पल बघा, एखाद्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मला ठिकाणी वेल्डेड ट्रेड हवा आहे, डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी लगेच अलॉटमेंट दिलं जाईल आणि तुमचा वेल्डेड ट्रेड तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही म्हणाल की मला माझ्या जवळची जी कॉलेज आहे, मग तुमची जवळची तुमच्या गावाजवळ जी कॉलेज असेल त्यामुळे तुम्हाला वेल्डेड ट्रेड हवा आहे, तर लगेच त्या ठिकाणी जर का जागा असेल तर तुम्हाला वेल्डेड ट्रेड मिळून जाईल. आणि जर का
तुमच्या गावाजवळचा तुम्हाला कॉलेजला नंबर लागला पाहिजे, तुमच्या गावाजवळच्या ITIला तुमचा नंबर लागला पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तुम्हाला वाटेल की मला इलेक्ट्रिशियन पाहिजे, तर तुम्ही सांगायचं आहे की मला इलेक्ट्रिशियन पाहिजे, माझ्या गावाजवळचा ट्रेड मला माझ्या गावाजवळच्या कॉलेजमध्ये मला इलेक्ट्रिशियन हा ट्रेड पाहिजे, तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेड मिळून जाईल. मग आता बघा ही फेरी किती चांगली आहे. आत्तापर्यंत तुम्ही 4 फेऱ्या बघितल्या, 4 फेरीमध्ये तुमचा नंबर लागलेला नव्हता. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे आणि ज्यांचा नंबर लागूनही त्यांना तो ट्रेड मिळाला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ही गुड न्यूज आहे. आता बघा ज्यांचा नंबर लागलेलाच नाही आहे, ज्यांना ॲडमिशन करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही 5वी प्रवेश फेरी महत्त्वाची असते. आता ह्या 5वी प्रवेश फेरीमध्ये काय असतं, तर डायरेक्ट तुम्हाला जो ट्रेड पाहिजे, मग तुम्हाला इलेक्ट्रिशियन हवं असेल तर इलेक्ट्रिशियन मिळेल, तुम्हाला फिटर हवं असेल तर फिटर मिळेल आणि जर का तुम्हाला कार्पेंटर हवं असेल, वेल्डर हवं असेल, कोपा हवं असेल, तो ट्रेड तुम्हाला दिला जाईल. आता हे कसं होतं ते समजून घ्या. तर 5व्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागतो. लक्षात घ्या, हे ऑप्शन फॉर्म सांगत नाही तुम्हाला मी, ऑप्शन फॉर्म सांगत नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या, भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतील की सर तुम्ही आम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला सांगताय का? नाही, नवीन फॉर्म भरावा लागेल. तुम्ही 4 प्रवेश फेरीमध्ये ऑप्शन फॉर्म भरले होते, 4 प्रवेश फेरीमध्ये ऑप्शन फॉर्म भरले होते. आता ते ऑप्शन फॉर्मही साईडला ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही पहिला फॉर्म भरला होता ITIच्या ॲडमिशनसाठी, तो फॉर्मही साईडला ठेवा. तो फॉर्म या ठिकाणी लागणार नाही. किंवा तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला ठिकाणी आता जर का नव्याने फॉर्म भरायचं असेल तर ह्यासाठी ही संधी आहे. कशाप्रकारे बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे की विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरी संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जामध्ये दुरुस्ती एडिट करणे व प्रवेश शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे. आता 2 तारखेपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. 2 जुलैपासून, बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर 2 जुलैपासून हे फॉर्म सुरू झाले आहे आणि याची लास्ट तारीख 10 ऑगस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो फक्त 4च दिवस तुमच्याकडे, पटापट सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे. 4 दिवसाच्या आत पटापट सर्व मुलांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला फॉर्म भरला होता ITIच्या ॲडमिशनसाठी, तसाच हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. सायबर कॅफेवर जायचं आहे, कोणत्याही कॉम्प्युटर कॅफेवर जा, त्या ठिकाणी सांगा की मला ITIचा नवीन फॉर्म भरायचा आहे, तर तुमच्याकडून तो फॉर्म भरून दिला जाईल आणि तो फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी फी असते तीही द्यावी लागणार आहे. ज्यांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी पटापट भरून घे, 4 दिवस उरलेले आहे. 10 ऑगस्ट लास्ट तारीख आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10 ऑगस्ट ही लास्ट तारीख दिलेली आहे. ठीक आहे. आता फॉर्म भरल्याच्यानंतर काय होणार आहे, तर ह्या फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला संस्थास्तरीय समुपदेशन फेरी राबवली जाणार आहे. आता यामध्ये काय असणार आहे, तर सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे. म्हणजेच काय, तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्याच्यानंतर 10 तारखेला तुम्ही फॉर्म लास्ट डेट आहे, 10 तारखेच्यात फॉर्म भरून घ्यायचे. फॉर्म भरल्याच्यानंतर 11 ऑगस्टला लगेच तुम्हाला वेबसाईटवर कळणार आहे की कोणकोणत्या ITIमध्ये किती जागा रिक्त आहे. मग तुमची जवळची ITI तुम्हाला चेक करायची आहे किंवा त्याच्या दूरची ITI चेक करायची आहे. त्यामध्ये फिटरची किती जागा चेक करायची आहे, 1 जागा असेल चेक करून घ्या की 1 जागा आहे. तुम्हाला वाटत असेल वेल्डरची किती जागा आहे, वेल्डरचे 5 असतील चेक करून घ्या की 5 जागा आहे. तुम्हाला वाटत असेल 10 जागा कशाच्या आहे, इलेक्ट्रिशियनच्या आहेत, चेक करून घ्या 10 जागा इलेक्ट्रिशियनच्या आहे. म्हणजेच कोणत्या ITIमध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती तुम्हाला 11 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता वेबसाईटवर दिसणार आहे. हे झाल्याच्यानंतर पुढे असणार आहे समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SOSद्वारे कळवणे. आता बघा, तुम्हाला एक गुणवत्ता यादी लागणार आहे. पुन्हा एकदा तुमची गुणवत्ता यादी लागेल, जशी की स्टार्टिंगला लागली होती तुमच्या पहिल्या प्रवेश फेरीच्या अगोदर, त्याच प्रकारे तुमची आणखी एक गुणवत्ता यादी लागेल. आता ही गुणवत्ता यादी कशी लागणार आहे, तर जे टॉपचे विद्यार्थी होते 90, 85 वाले, त्यांचा नंबर लागलेला आहे. पण ज्या मुलांचा नंबर अजून लागलेला नाही आहे त्यांची ही गुणवत्ता यादी लागेल. मग आता तुम्हाला 80 असतील, 75 असतील, असेही बहुतेक मुलं असतात की ज्यांना 90% असतात, काहींना 85% असतात, त्यांचाही नंबर लागलेला नसतो. तर तेही मुलं आता या फेरीमध्ये सहभाग दर्शवतील. मग आता तुमचा 85 नंबर असेल, 90% असतील, त्यानुसार तुमचा कितवा नंबर आहे हे तुम्हाला या गुणवत्ता यादीमध्ये कळणार आहे. गुणवत्ता यादी 12 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. लक्षात घ्या, 12 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता तुमची गुणवत्ता यादी जाहीर होईल. हे झाल्याच्यानंतर पुढे बघा, नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करून लॉग इन करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरिता नोंदणी करणे. तुम्हाला समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करायची आहे. ही तुमची समुपदेशन फेरी असते. 5वी जी प्रवेश फेरी असते ही समुपदेशन फेरी असते. लक्षात घ्या, बहुतेक मुलांना कळत नाही की ही 5वी प्रवेश फेरी काय असते. तर 5वी प्रवेश फेरी म्हणजेच तुमची ऑनलाईन मेरिट लिस्ट लागणार नाही. तुमची ऑनलाईन लिस्ट त्या ठिकाणी लागणार नाही की तुम्हाला ऑनलाईन कळणार नाही की तुमचा नंबर कोणत्या डेटला लागला, हे यामध्ये नसतं. समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉट ॲडमिशन त्याला म्हणतात. स्पॉट ॲडमिशन बहुतेक विद्यार्थ्यांना कळतं. आता स्पॉट ॲडमिशन म्हणजे काय, तुम्ही सांगाल तो डेट तुम्हाला मिळेल.
सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर या फेरीचं नाव असं आहे की तुम्ही मागाल तो ट्रेड तुम्हाला दिला जाईल. या फेरीचा अर्थ असा आहे, म्हणजेच काय, जर का तुम्हाला इच्छा आहे की इलेक्ट्रिशियन पाहिजे, जर का तुम्ही मेरिटमध्ये जर का टॉपला असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन मिळेल. जर का जागा रिक्त असेल इलेक्ट्रिशियनची आणि त्या ठिकाणी तुमचा नंबर आला आणि जागा रिक्त असेल आणि तुम्ही म्हणाल की सर मला इलेक्ट्रिशियन पाहिजे, लगेच तुम्हाला इलेक्ट्रिशियन दिलं जाईल. तर या प्रवेश फेरीचा अर्थ असा आहे की मागाल तो ट्रेड तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. ही 13 ऑगस्टला सायंकाळी सकाळी 11 वाजेपासून ते 14 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकतात. समुपदेशन फेरीसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. ठीक आहे. नोंदणी केल्याच्यानंतर पुढे बघा, संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात लॉग इन करून संपूर्ण माहिती देणे. दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलवणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशांच्या जागांचे वाटप करणे. तर तुमची जागांचे वाटप कधी होणार आहे? 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला बोलवलं जाईल. आता लक्षात घ्या, हे तुम्हाला कुठे बोलवलं जातं? तर जिल्ह्यावरती तुम्हाला बोलवलं जातं. आता तुमचा जिल्हा कोणता आहे? कमेंट करून सांगा. तुमचा असेल नाशिक जिल्हा, तुमचा असेल जळगाव जिल्हा, तुमचा असेल मुंबई, तुमचा असेल ठाणे, तुमचा असेल छत्रपती संभाजीनगर, तर त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला जिल्ह्यावर बोलवलं जातं आणि जिल्ह्यावर तुम्हाला हे जागांचं वाटप होईल. म्हणजेच काय, आत्तापर्यंत तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे, तुमच्या जवळची कॉलेज कोणती असेल, तुमच्या गावाजवळची जी ITI असेल गव्हर्नमेंट कॉलेज, त्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल. पण हा नंबर कुठे लागेल? तर तुम्हाला अगोदर जिल्ह्यावर जावं लागेल. जिल्ह्यावर गेल्याच्यानंतर तुमचा जो गुणवत्ता क्रमांक असेल, मग तुमचा 100वा नंबर असेल, तुमचा 200वा नंबर असेल, तुमचा 1000वा नंबर असेल, जो नंबर असेल त्यानुसार तुम्हाला बोलवलं जातं. मग तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे. मग तुम्ही सांगाल की मला इलेक्ट्रिशियन हवा आहे. इलेक्ट्रिशियनची जागा जर असेल तर लगेच इलेक्ट्रिशियन मिळेल. जर तुम्हाला फिटर हवा असेल तर फिटरची जागा असेल तर फिटर मिळेल. तुम्हाला कार्पेंटर हवा आहे, कार्पेंटर सांगा की सर मला कार्पेंटर पाहिजे, लगेच तुम्हाला कार्पेंटर दिला जाईल. म्हणजेच काय, संपूर्ण या प्रवेश फेरीचा अर्थ असा आहे की मागाल तो ट्रेड तुम्हाला दिला जाईल. या प्रवेश फेरीचा अर्थ असा आहे. पण यासाठी स्टेप आहेत, त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे की तुम्हाला अगोदर नवीन फॉर्म भरायचा आहे, नंतर तुम्हाला लॉग इन करून समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करणे आहे, नंतर तुमची गुणवत्ता यादी लागेल. गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला गुणवत्ता क्रमांक मिळणार आहे. ते क्रमांक मिळाल्याच्या नंतर तुम्हाला गुणवत्ता यादी प्रकाशित झाल्याच्यानंतर तुम्हाला दिनांक आणि वेळ दिला जाईल की कोणत्या दिनांकाला तुम्हाला जायचं आहे जिल्ह्यावरती. मग त्या जिल्ह्यावर तुम्हाला जायचं आहे कधी? 18 तारीख ते 20 तारीख. मग काहींना 18 तारीख मिळेल, काहींना 19 तारीख मिळेल, काहींना 20 तारीख मिळेल. या तारखेच्या दरम्यान तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला खूप वाट बघावी लागते. भरपूर मुलं आलेले असतात. लाईन या ठिकाणी खूप मोठी असते आणि त्यानुसार तुम्हाला जावं लागतं. कारण की विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही. हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला सर्व माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली जाते. ही जो प्रवेश फेरी असते, समुपदेशन प्रवेश फेरी, याविषयी तुम्हाला कोणीही माहिती सांगणार नाही. आणि ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता जिल्ह्यावरती, तर त्या ठिकाणी कसे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, किती विद्यार्थी आलेले असतात, काय काय असतात, मध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला कशी मागणी करायची आहे, काय काय स्टेप्स असतात, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात, कोणकोणत्यानुसार तुम्हाला ट्रेड दिला जातो, कशाप्रकारे तुम्हाला सिलेक्ट केलं जातं, ही संपूर्ण प्रत्यक्षामध्ये ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, आतापर्यंत तुम्हाला मी समजलं असेल की संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगून दिले. का? कारण की या गोष्टीचा मला जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला मी ह्या गोष्टी समजून सांगत आहे आणि भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलवर सिलेक्ट झालेले आहे. आणि काळजी करू नका, जर का तुमचा नंबर ह्या लिस्टमध्ये लागला नाही, 5व्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागला नाही, तर तुमच्यासाठी आणखी 6वी प्रवेश फेरी असते, 7वी प्रवेश फेरी असते. त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, माझा हेतू असा असतो की प्रत्येक विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला पाहिजे, म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर लावून देत असतो. ठीक आहे. कारण की A to Z सर्व प्रोसेस मला या ठिकाणी माहिती आहे, म्हणून संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मी देत असतो अगदी फ्रीमध्ये. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत तुम्हाला मी संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी दिली आहे 5व्या प्रवेश फेरीबाबत. अजूनही बरीचशी माहिती तुम्हाला द्यायची 5व्या प्रवेश फेरीविषयी, 6व्या प्रवेश फेरीविषयी, 7व्या प्रवेश फेरीविषयी. पण थोडक्यात तुम्हाला जी माहिती मी सांगितली त्या स्टेप्स फॉलो करा. पहिलं की नवीन फॉर्म भरून घ्या, नंतर तुम्हाला समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करायची आहे. ते झाल्याच्यानंतर तुम्हाला गुणवत्ता यादी लागेल, त्यामुळे तुमचा नंबर असेल ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जिल्ह्यावरती जायचं आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो नाशिक असेल, जळगाव असेल, नंतर तुमचा पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जो जिल्हा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. गेल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल, तो ट्रेड तुम्हाला दिला जाईल.
ठीक आहे. संपूर्ण प्रत्यक्षात तुम्हाला आणखी मी पुढच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देणार आहे, कारण व्हिडिओ खूप लांब झालेला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगा की ही माहिती तुम्हाला कशी वाटली. जर का माहिती आवडली असेल, खरोखर तुम्हाला उपयोगी ही माहिती वाटली असेल, तर कमेंटमध्ये सांगा की हो सर, खूप छान माहिती होती. जेणेकरून मलासुद्धा कळणार की विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती कशाप्रकारे समजवली जात आहे किंवा कळत आहे की नाही. जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी बरीचशी माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.